महायुतीतील प्रमुख नेते आज गृहमंत्री अमित शहांसोबत उर्वरित जागा वाटपाच्या तिढ्याबाबत चर्चा करणार। केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीनंतर ही बैठक होणार। भाजपची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता। भाजपच्या दुसऱ्या यादीत नेमकी कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व्हेनुसार राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुती जिंकणार। भाजपला 90 ते 95 जागा, शिंदेंच्या शिवसेनेला 40 ते 50 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 25 ते 30 जागा मिळण्याचा अंदाज। महाविकास आघाडीने स्वार्थासाठी सरकार बनवलं, ते एकमेकांमध्येच भांडतील आणि पडतील। आम्हीच निवडून येऊ, महायुतीचं सरकार येणार, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। 28 ऑक्टोबरला मुख्यमंत्री शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करणार। आज मुख्यमंत्री अर्ज दाखल करणार होते, मात्र अनेक उमेदवारांचे अर्ज आज भरायचे असल्याने तारखेत बदल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नागपुरात उमेदवारी अर्ज दाखल करणार। देवेंद्र फडणवीस दक्षिण पश्चिम नागपूरमधून निवडणुकीच्या मैदानात। महाविकास आघाडीचं जागा वाटप सुरळीत पार पडलं। तुर्तास 85-85-85 असा जागांचा फॉर्म्युला ठरला। 270 जागांवर सहमती, उर्वरित जागा मित्र पक्षांना सोडणार, संजय राऊतांचं वक्तव्य। ठाकरे गटाची उमेदवारांची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीत 65 उमेदवारांचा समावेश। वरळीतून आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार। वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे आज उमेदवारी अर्ज भरणार। शक्ती प्रदर्शन करत आदित्य ठाकरे अर्ज भरतील। एकनाथ शिंदेंच्या विरोधात ठाकरे गटाकडून केदार दिघेंना उमेदवारी। केदार दिघे हे स्वर्गीय आनंद दिघे यांचे पुतणे। कोपरी 5 पाखडीत सध्या एकनाथ शिंदे विद्यमान आमदार। कल्याणमध्ये ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांचा राजीनामा। डोंबिवली विधानसभेसाठी उमेदवारी न मिळाल्यानं थिरवळ नाराजी। शिवडी विधानसभेसाठी ठाकरे गटात पेच कायम। विद्यमान आमदार अजय चौधरी आणि सुधीर साळवी दोघेजण मतदारसंघामध्ये इच्छुक। सावंतवाडी मतदारसंघात शिवसेना शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटात लढत। दीपक केसकरांविरोधात राजन तेली मैदानात। ठाणे शहर मतदारसंघातून राजन विचारे यांच्या नावावर शिक्कामोर्तब। संजय केळकर यांच्या विरोधात लढणार निवडणूक। विचारे आज उमेदवारी अर्ज भरणार असल्याची शक्यता। मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी जाहीर। तिसऱ्या यादीत 13 उमेदवारांना संधी। नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार दिनकर पाटलांचा मनसेत प्रवेश। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी खासदार निलेश राणे शिवसेनेत। भाजप जिल्हा उपाध्यक्षांसह 20 जणांनी केला शिवसेनेत प्रवेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या उमेदवारांना प्रत्येक मतदाराला वाटण्यासाठी 10,000 पैसे पाठवले। ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचा गंभीर आरोप। श्रीगोंदा विधानसभेत मवियात ठिणगी। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे इच्छुक उमेदवार राहुल जगताप अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार। ठाकरे गटानं अनुराधा नागवडे यांना 15 कोटी रुपये देऊन तिकीट दिल्याचा जगतापांचा आरोप। कळवा मुंब्रा विधानसभेसाठी शरद पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। यावेळी शरद पवार उपस्थित राहतील। मंत्री छगन भुजबळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। महायुतीतील घटक पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यासाठी आणि नियोजनासाठी माजी खासदार समीर भुजबळ हे येवल्यात दाखल। नांदगाव मतदारसंघासाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे।
माजी खासदार समीर भुजबळ यांनी केलं स्पष्ट, कार्यकर्त्यांनीही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेत मागणी केल्याचीही समीर भुजबळांची माहिती। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुहास कांदे यांनी मानले महायुतीच्या नेत्यांचे आभार। बंडखोरांनी समोर यावंच, नाव न घेता कांदे यांचं भुजबळांना आव्हान। सांगलीच्या इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, पंचायत समिती कार्यालयात अर्ज भरणार। सांगलीच्या तासगाव कवठे महाकाळ विधानसभेसाठी रोहित पाटील आज अर्ज भरणार। यावेळी रोहित पवार, खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम उपस्थित राहतील। भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील राष्ट्रवादीत, संजय काका विरुद्ध रोहित पाटील असा तासगाव कवठे महाकाळमध्ये सामना। 29 ऑक्टोबरला संजय काका दाखल करणार उमेदवारी अर्ज। बीडच्या परळी मतदारसंघात राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। यावेळी पंकजा मुंडे उपस्थित राहतील। रत्नागिरीच्या राजापूर विधानसभा मतदारसंघातून राजन साळवी आणि किरण सामंत उमेदवारी अर्ज दाखल करणार। मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत। अंतरवली सराटीमध्ये इच्छुक उमेदवारांची मनोज जरांगेंनी बैठक बोलावली। इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे मतदारसंघात एकाच उमेदवाराला उभं करण्याबाबत जरांगे पाटील मार्गदर्शन करणार। धाराशिवचे ठाकरे गटाचे विद्यमान आमदार कैलास पाटलांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। मराठा आरक्षणाबाबत आतापर्यंत केलेल्या कामाचा जरांगेंना अहवाल सादर। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार केपी पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश, राधानगरीतून निवडणूक लढवणार। इंदापूर विधानसभा मतदारसंघातून प्रवीण माने यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून हर्षवर्धन पाटील तर राष्ट्रवादीकडून आमदार दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी। इंदापुरात हर्षवर्धन पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करतील। हर्षवर्धन पाटलांचा भाजपमधून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश। विद्यमान आमदार दत्ता भरणेंना हर्षवर्धन पाटलांचं आव्हान। धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून 2 निष्ठावंत मैदानात, परांड्यातून रणजित पाटील तर धाराशिवमधून कैलास पाटील दुसऱ्यांदा विधानसभेच्या रिंगणात। महायुतीतील कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा पेच दिल्ली दरबारी। कोल्हे परिवाराने घेतली अमित शहांची भेट। कोपरगाव मतदारसंघ राष्ट्रवादीला गेल्यानं पेच तयार झालाय। बीडच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून प्रकाश सोळंकेंना उमेदवारी। पुतणे जयसिंग सोळंकेंचे समर्थक नाराज। उमेदवारीवर पुनर्विचार करण्यासाठी समर्थकांची सोळंकेंच्या बंगल्यावर बैठक। रविकांत तुपकरांची महाविकास आघाडीसोबतची जागा वाटपाची चर्चा फिसकटली। उद्धव ठाकरेंसोबत मातोश्रीवर झालेल्या प्रदीर्घ चर्चेत मार्ग निघाला नाही। तुपकरांची क्रांतिकारी शेतकरी संघटना मवियासोबत जाणार नाही। नवी मुंबईमध्ये भाजपचे उमेदवार गणेश नाईक यांच्या विरोधात शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले अपक्ष अर्ज भरणार। नाईक दोन्ही पक्षांचे एबी फॉर्म खिशात ठेवून भाजपला धोका देतील, चौगुलेंची प्रतिक्रिया। अण्णा बनसोडेंना पिंपरीसाठी उमेदवारी जाहीर। बनसोडेंसमोर पक्षांतर्गत आणि महायुतीतील नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान। शहराध्यक्ष योगेश बेहलांनी घेतली बनसोडे यांची भेट। बुलढाण्यात शिवसेनेच्या संजय गायकवाडांना शह देण्यासाठी महाविकास आघाडीची खेळी। काँग्रेसच्या नेत्या जयश्री शेळकेंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश। शेळके बुलढाण्यातून निवडणूक लढवणार। दीपक निकाळजे यांच्या आरपीआयकडून 100 उमेदवारांची यादी जाहीर।
महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून स्वबळावर लढण्याचा निर्धार. भाजपशी युती केली, आता त्यांनी आम्हाला 5 ते 6 जागा सोडाव्यात, अन्यथा भाजपचा प्रचार करणार नाही, आरपीआयची भूमिका. मुंबईतील पहिली बंडखोरी शमवण्यात भाजपला यश. फडणवीस यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर राज पुरोहित यांची कुलाब्यातून माघार. कुलाबा मतदारसंघातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना उमेदवारी दिल्यानं पुरोहित होते नाराज. मुंबईच्या मागाठाणे विधानसभेसाठी शिंदे गटाकडून आमदार प्रकाश सुर्वेंना उमेदवारी. सुर्वेंच्या कार्यालयात कार्यकर्त्यांचा एकमेकांना मिठाई भरवून जल्लोष. भाजपचे रत्नागिरी विधानसभेचे माजी आमदार बाळ माने ठाकरे गटात. उद्धव ठाकरे यांनी माने यांना दिला एबी फॉर्म. उदय सामंत विरुद्ध बाळ माने अशी लढत होणार. दर्यापूरचे भाजपचे माजी आमदार रमेश बुंदिले यांनी केला युवा स्वाभिमान पार्टीमध्ये प्रवेश. युवा स्वाभिमान पार्टीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता. वाशिमच्या कारंजा विधानसभा मतदारसंघात भाजपकडून सई डहाके यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. उद्या डहाकेंचा फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश होणार, सूत्रांची माहिती. मनसेचे हिंगोली उपजिल्हाप्रमुख विनोद बांगर यांचा संतोष बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. राज ठाकरे हिंगोली दौऱ्यावर असताना त्यांची भेट न होऊ दिल्यानं विनोद बांगर नाराज होते. निवडणुकीच्या तोंडावर वंचितचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगेंचा राजीनामा. लोकसभेनंतर वंचितनं बोलावलेल्या बैठकीत मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेतल्यानं हिंगे नाराज असल्याची माहिती. रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे बंडाच्या पवित्र्यात. शिवसेनेकडून अर्जुन खोतकर यांना जागा सुटल्यानं भास्कर दानवे बंडाच्या पवित्र्यात. 2 दिवसात कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन निर्णय घेणार. दक्षिण रायगडमध्ये राष्ट्रवादीला धक्का. सुनील तटकरेंचे माणगावमधील समर्थक बाबू खानविलकरांचा राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय. लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार. ठाकरे गटात केपी पाटलांचा प्रवेश होताच मवियाचे पदाधिकारी नाराज. एवाय पाटील विधानसभा निवडणूक लढवण्यास ठाम. आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुढील दिशा ठरवणार. उल्हासनगर विधानसभा क्षेत्रात भाजप आणि अजित पवार गटात तेढ कायम. राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत भाजपला तिकीट दिल्यास बंडखोरी करण्याची कार्यकर्त्यांची भूमिका. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे अध्यक्ष आबा पाटील यांचा राष्ट्रीय मराठा पार्टीत समावेश. मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेत जावं लागेल, आबा पाटलांचं वक्तव्य. बोईसर विधानसभेवर भाजपच्या दाव्यामुळे शिवसेनेत नाराजी. शिवसेनेचे आदिवासी संघटक जगदीश धोडी बोईसर विधानसभेसाठी इच्छुक. भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी मंत्री राजकुमार बडोलेंना मोरगाव अर्जुनी विधानसभेची उमेदवारी जाहीर. विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरेंचं तिकीट कापलं. राष्ट्रवादीचे आमदार मनोहर चंद्रिकापुरेंची अजित पवारांना भावनिक साद. चंद्रिकापुरेंचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल. अजित पवारांनी विश्वासघात केल्याचा पत्रात उल्लेख. अमरावतीच्या बडनेऱ्यात ठाकरे गटाकडून सुनील खराटेंना उमेदवारी. रवी राणा विरुद्ध सुनील खराटे अशी टक्कर होणार. सुषमा अंधारेंचं ट्विट. रामटेक विधानसभा मतदारसंघातून विशाल बरवटेंना ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी. शिवसेनेच्या आशिष जयस्वाल यांच्याशी लढत होणार. ठाकरे गटाचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश. महाडमधून आमदार गोगावलेंच्या प्रचाराला शुभारंभ.
महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराजांच्या चरणी श्रीफळ अर्पण करून केली प्रचाराची सुरुवात। यावेळी महायुतीतील सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। नाशिक मध्य विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून माजी आमदार वसंत गीतेंना उमेदवारी। शिवसैनिकांकडून नाशिकमध्ये जल्लोष। घटक पक्षातील सर्वांना सोबत घेऊन काम करणार, गीतेंची प्रतिक्रिया। अकोल्यातील बाळापूर मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून नितीन देशमुखांना तर अकोला पूर्व मतदारसंघातून गोपाल दातकरांना उमेदवारी। दोन्ही उमेदवारांचा विजय होणार, खासदार अरविंद सावंत यांना विश्वास। ठाकरे गटाचे अमर पाटील यांना सोलापूर दक्षिणमधून उमेदवारी। पाटील समर्थकांनी केला जल्लोष। आष्टी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे इच्छुक। धोंडेंकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। मीरा रोडमध्ये भाजप मीरा भाईंदर जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांच्या विरोधात आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल। शर्मा यांनी लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली विनापरवाना कार्यक्रम घेतल्यानं हा गुन्हा दाखल। मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांचे चुलत बंधू आणि रुद्र फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील जैन यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल। मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी रिक्षा चालकांना जेवण आणि डब्यांचं वाटप केल्याचा आरोप। बदलापूर प्रकरणात कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी। कुणालाही सोडणार नाही, महाधिवक्त्यांची कोर्टात हमी। दुचाकी चालवणाऱ्या लहान मुलीचा व्हिडिओ व्हायरल। छत्रपती संभाजीनगरमधला हा व्हिडिओ असल्याची माहिती। व्हिडिओबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू। बीडमध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर कारवाई। 1,17,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। एकाला ताब्यात घेत पुढील तपास सुरू। राज्य उत्पादन शुल्क विभागाची रायगडमध्ये कारवाई। आचारसंहिता लागू झाल्यापासून 107 गुन्हे दाखल तर 88 आरोपी ताब्यात। कारवाईत 26 लाखांचा मुद्देमाल जप्त। यवतमाळच्या पुसद तालुक्यातील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आडगाव शेत शिवारात 1.25 लाखांचा गांजा जप्त। खंडाळा पोलिसांची कारवाई, गुन्हा दाखल। नागपूरच्या संविधान चौकात ओला कॅबला आग लागल्याची घटना। सिग्नलवर आग लागल्यामुळे नागरिकांची धावपळ। सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।